चला दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ आपण पाहतो इथून मंगेश पवाळे आणि नितू पवाळे पुरस्कृत शिवशक्ती कडाव. पहिलाच बॉल बॅट स्वीकारला आहे. कीपरकडे हा चेंडू चाललाय. अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघ पाहतोय. दुसरा बॉल देखील आपण पाहतोय. डॉट आलाय. नितीन आणि परेश ची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती नितू माळे जी चर्चा नक्कीच आता कर्जत खालापूर रायगड विभागामध्ये केली जाते. तो नितू माली या नितू माले नक्की जर विचार केला ना, या पुढचा बॉल फक्त सॉफ्ट हँड टच केला आपण पाहतो. इथून थर्ड मध्ये आणि गलीमध्ये चेंडू गेला. तिथून क्षेत्ररक्षक झालं. एक सिंगल धाव रोखली गेली आणि सातत्याने आपण पाहिली स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये जी स्पर्धा होते तिथे मात्र 6 बॉल मध्ये एक धाव रोखण्याचा जर विक्रम कुठल्या गोलंदाजाने केला असेल तो नितू माळी होता. आणि तिथून जी पीक घेतली आहे नितून तो आता मागे वळून पाहतच नाहीये. खऱ्या अर्थाने बघतच नाहीये. ISPL देखील यंदाच्या हंगामामध्ये तो खेळलाय. ऑफसाइड ऑफ स्टंप लेफ्टी बॅट्समन साठी परफेक्ट वाईड यॉर्कर टाकला गेला. आपण पाहतोय नितू मालीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉल फेकलेत पाहता पाहता आणि एकच धाव खर्च केली आहे. थोडस बॅकफुटला आहे दामोदे संघ. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा 4 बॉलवर तरी घेता आला नाही. मात्र 2 बॉल मध्ये 2 चौकार आले तर काही होऊ शकतं. ऑन साइडला विकेट केला. मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि एक सुरेख झेल टिपलाय. रनिंग कॅच आपण पाहतोय. धावती कॅच इथून मात्र स्वीकारली गेली आणि परेशला परतावा लागेल 0चा चष्मा घालून. पहिला फलंदाज 1 या धावसंख्येवरती बाद. कल्पेश आलाय 3 क्रमांकावरती. अर्थातच इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतो. इथून कल्पेशला आता स्वतःला यायला लागलंय. कॅप्टन आहे टीमचा. हा देखील मिस टाइम आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक कौशल स्वतः यष्टीरक्षक पोचला आणि झेल टिपला गेला. आणखीन एक धक्का लागला. 1 या धावसंख्येवरती कल्पेश देखील बाद होईल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय संपन्न. दामोदे संघ आपण पाहतो धाव फलकावरती फक्त 1 धाव 2 गडी. सध्याच्या स्थितीला बाद. नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय नवनाथ. नवनाथ मैदानामध्ये जाईल 4 या क्रमांकावरती. भावेश आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली नीतू मालूने. त्याचा स्टँडर्ड त्यानं जंपलंय. एकच धाव त्यानं खर्च केली आहे.
पहिला बॉल 22चा स्ट्रायकिंगला नितीन, पहिलाच बॉल हा देखील विस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आलाय मिड ऑफला आणि आणखीन एक झेल टिपलाय. नितीन देखील बाद, निराश केलं टॉप ऑर्डरच्या बॅट्समन आणि आता पूर्णपणे आपण पाहतोय मिडल ऑर्डरवरती जबाबदारी आल्या. एक या धावसंख्येवरती हादरा क्रमांक आपण पाहतो लागला गेला दामोते संघाला, हा तिसरा. नवीन बॅट्समन आपण पाहतो मैदानामध्ये पियुष. पहिलाच बॉल ऑन साइड अटेम्प्ट करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. थोडा बॉल आपण पाहायला गेलं खाली देखील राहिलाय आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅकफुटला आलाय दामोते संघ, कारण टॉप ऑर्डर वरती पूर्णपणे हा संघ निर्भय असतो, निर्भर असतो खऱ्या अर्थानं. तेच टॉप ऑर्डर आपण पाहतोय तर इथून डगआउटला आहेत. लोअर फुल टॉस फसवलंय. स्लोअर बॉल आहेत, फिंगर रोल केलेत आणि स्लोअर बॉल वरती गती कमी केल्यानंतर खऱ्या अर्थानं पियुषला हा बॉल कळाला नाही. बॅक टू बॅक तो 2 बॉल डॉट झालाय. ताफलकर एकच धाव्या. बॅटशीकडा असं वाटलं होतं, मात्र व्यवस्थित टायमिंग झाला नाहीये. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. इनफिल्डला स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचला आपण पाहतोय. काऊ कॉर्नर फेस मध्ये एक सिंगल इथून मात्र आपण कंप्लीट होताना पाहतोय. दाफलकर 2 धावा झाल्यात. करावे सारख्या संघाला आपण पाहतो 25 धावांवरती थांबवलं होतं अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघानं. तो संघ सध्याला आपल्याला बॉलिंग करताना दिसतोय. दावते संघ देखील बॅकफुटला आहे, मात्र धावा बनवाव्या लागतील. लोअर फुल टॉस सरळ खेळून काढलाय. चेंडू चाललाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक इनफिल्डचा आलाय. या देखील बॉलवरती एक सिंगल होईल. नवनाथ होता स्ट्रायकिंगला. दाफलकर आता 3 धावा होतील. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील फक्त एक. बॉडीवरती आदळलाय. स्लोअर बाउन्सर टाकला गेला होता. बॉडीवरती आदळलाय चेंडू. पाता पाता 2 षटकांची समाप्ती झाली. धावफलकार फक्त धावसंख्या आहे दामोते संघाशी ते 3 गडी बाद 3-3चं समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. बॉलर आपण पाहतोय विक्रांत. आता मात्र आलाय गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल अतिशय वेगवान फेकला होता आणि तसाच बॉल वेगानं निघून गेला कीपरच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट आलाय. तिन्ही गोलंदाजाने पाहायला गेलं ना तर आपला पहिला बॉल डॉट फेकलाय. दाफलकर फक्त धावा आहेत त्या मात्र 3च. लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का असं वाटतंय. मात्र इथून सरळ बॅटच्या पट्ट्यात आला आणि सरळ फेसनं उडवलाय साइड स्क्रीनच्या अगदी वरून. मिळतील धावा 6 षटकार.
नवनाथच्या बॅट मधून हा संघर्षाचा शंखनाद फोडणारा षटकार आलाय. संघर्षमय षटकार आहे. धावफलकार आता धावा झाल्यात एकंदरीत 9. पुढचा बॉल सफल झालाय. कीपरनं चुकी केली आहे. शॉट फाईन लेग मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षकाने हा बॉल गॅदर केलाय. लॉट बॉल येईल. 9 धावा आहे. तिथून किमान आता 30 ते 35 धावा बनवाव्या लागतील. खऱ्या तर धाडच करावं लागेल कडाव संघाच्या विरोधात, तरच कुठेतरी फाईट करू शकतो. मात्र कडाव संघाची देखील बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. बॅटची गडा पुढे एकदा शॉर्ट फाईन लेग, एक सिंगल मिळणार आहे. डायरेक्ट हिट आणि इथून फलंदाज ओयुठी बाद. न्यू बॅट्समन सोनू मैदानामध्ये पहिलाच ब्लाइंड स्ट्रोक पाहतोय. खूपच बाहेर ठेवला गेला. आपण पाहतो गोलंदाज विक्रांतच्या माध्यमातून पंचाकडे अपील केली होती वाईट साठी, मात्र पंच ने कुठला निर्णय दिला नाहीये. डॉट बॉल आला. धावफलकार धावा फक्त 9 आहेत. 4 फलंदाज बाद झाले दामोते संघाचे. नुकतीच रनआउटची देखील विकेट पडली आहे. टर्न केला ऑफ साइडला, बाउंड्री लाईनच्या बाहेर असा चेंडू जाईल असं वाटलं होतं, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे झेल टिपला गेलाय आणि फलंदाज आणखीन बाद होणार आहे. 5वा फलंदाज इथून बाद होईल असं वाटलं होतं. जशा ज्याप्रमाणे फटका लागला ना नितीन सर की बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, मात्र तिथे आपण पाहतोय काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक अगदी आरामात त्यानं झेल स्वीकारला. फलंदाज इथून बाद झाला. येस, चेक करायचंय सर या संदीप सर. षटकार. येस, वारंवार चेक केलं गेलं आणि दोन्ही 12वी खेळाडू देखील इथे उपस्थित होते. त्यांनी देखील पाहिलं वारंवार कशा प्रकारे कॅच जरूर पकडली, मात्र जेव्हा एकदम कदाचित तो पाय टच झाला बाउंड्री लाईनला आणि आमच्या षटकार धावफलकावर ओव्हर ओव्हर यश षटक समाप्त झालंय. धावफलकार धावा आपण पाहतोय 15.
पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता, लॉंग ऑनला टर्न केला, एक सिंगल कंप्लीट झाले, थ्रो आलाय. दर्शन आपण पाहतो गोलंदाजसाठी. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, धाफलकर धावा झाल्यात आता. त्या मात्र आपण पाहतो एकंदरीत 16. भारतीय दळला स्ट्रॉंग अपील आहे, पंचांचा बोट हळूहळू चाललाय आकाशाकडे, याचाच अर्थ पकडलं गेलंय प्लम आणि एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात फलंदाजीतून होईल आउट. येस, एलबीडब्ल्यूच्या सुरुवात फलंदाज बाद झालाय. दर्शनचा पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता, टर्न केला ऑन डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू अगदी चाललाय धन 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 करत. 4 धावांसाठी चौकार. धाफुलकावर आता धावा झाल्या चौकाराच्या साईडने आपण पाहतोय 20. दर्शनचा पुढचा बॉल हा देखील लोअर फुल टॉस होता, त्याला आता पाठवलाय स्क्वेअर लेगलाच. मात्र तिथे क्षेत्ररक्षक होते, एक सिंगल धाव मिळणार आहे. व्यवस्थित टायमिंग झालं नव्हतं. दाफोलकर 21 आहेत. चार बॉल झालेत, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टर्न केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र निवडलंय, सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळणार आहेत पूर्ण 6. षटकार. धावा जमवल्या दामोते संघानं. 27 वरती धावफलक पोहोचलाय. दर्शन वरती हल्ला चढवल्या खऱ्या अर्थानं. दर्शनच्या विरोधात आपण एकंदरीत पाहिलं तर आता धावा एकवटल्या आहेत. बारा धावा त्याच्या विरोधात आल्यात. पुढचा बॉल सरळ घेतला ब्लॅक स्क्रीनला, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार षटकार, शेवट गोड केला. धावफलक पोहोचलाय आता एकंदरीत 33 वरती. आणि आता एक फायटिंग टोटल बनवले दामोते संघाने. दामोते संघ इथून मात्र खुश असणार आहे आणि इथून आता गरज असणार आहे ती 34 धाव संख्येची. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघासाठी.
चला 33 बनवला, 34चं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली. कौशल आणि जयेश गोलंदाज ट्रॅक वरती. नितीन विरले आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्मानजनक तर स्कोर बनवलाय. 4 मध्ये करायचे 34, 35 ते 40 बनवायचे होतात. 33 बनवायला हरकत नाहीये. एक फायटिंग टोटल आहे. आणि जर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती नितून पहिल्या षटकामध्ये, तशीच जर नितीनने केली तर इथून मात्र कमबॅक करू शकतो दामोती संघ या मॅच मध्ये. लेट्स प्ले गेम ऑन. चला नितीन पंच हरेश कराळे सर तयार आहेत. लेग पंचांच्या भूमिकेत राजेंद्र भुईज सर तयार आहेत. स्ट्राइक एंडला कौशल, नॉन स्ट्राइक एंडला स्ट्राइक एंडला जयेश, नॉन स्ट्राइक एंडला कौशल. पहिलाच बॉल ऑन साइडला बिगेट करायचा होता. थोडासा चेंडू आपण पाहतोय खाली राहिलाय आणि जसा डॉट बॉल आला दामोती संघाच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त केलाय. या आधीच्या मॅच मध्ये देखील 5 ओव्हर मध्ये 50 धावा डिफेंड केल्या होत्या दामोती संघानं. आणि आता त्यांच्या समोर कडाव संघाचं कडवं आव्हान आहे. मात्र पहिला बॉल तर नितीनने डॉट टाकलाय. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील पंचांचं बोट आकाशाकडे. महत्वाची विकेट आता चालले डगआउटच्या रस्त्याला आणि शून्याच्या चष्मा घालून 0 या धावसंख्येवरती जयेश परतील डगआउटच्या रस्त्याला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये नीतू माली आता एंटर झालाय. पहिला साधा लागला गेला 0 वरती. ज्याप्रमाणे नितीन बाद झाला होता, खऱ्या अर्थानं परेश बाद झाला होता, तसंच काहीतरी समीकरण आहे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काय वेगवान बॉल टाकलाय नितीनने. अगदी दिसला देखील नसेल कदाचित नीतूला. आणि हा देखील बॉल डॉट आला. मी उल्लेख केला, जर पहिलं षटक जसं नीतूने हाताळलं होतं तसं जर हाताळलं गेलं तर या मॅच मध्ये नक्कीच मजा येणार आहे. नीतू आहे स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल चौथा उडवला सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि चालेल सीमारेखा फार. मिळतील धावा 4. आलाय चौकार. स्लॉट मधला बॉल होता. आपण पाहतोय ओव्हर बॉलर हेड उडवला सरळ. आपण पाहतो साइड स्क्रीनला जाऊन चेंडू धडकला 1 बाउन्स आणि चौकार मिळालाय 4 धाव्याने. इथून आपण पाहतो अकाउंट ओपन केलंय कडाव संघासाठी नीतून. बॅकफुटला जाऊन कट केलाय. शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित आता यष्टीरक्षक मध्ये आलाय की काय, आणि हा नेम लावता आला नाहीये शॉर्ट थर्डच्या क्षेत्ररक्षकाला. तिथून मात्र कुठली धाव मिळणार नाहीये. चं टार्गेट असताना 4 लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या षटकातील. काय घडेल काय बिघडेल या बॉल वरती पाहावं लागेल. ऑन साइडला टर्न करायचा होता, व्यवस्थित बॅटवर लागला नाहीये. स्वतः गोलंदाज आलाय आणि हा बॉल आलाय डॉट. आणि नितीन देखील पाहतो आपण इथून षटक हाताळलाय अगदी नीतू सारखं. 5 धावा त्यानं खर्च केल्यात आणि एक गडी देखील त्यानं मिळवलाय.
4 धावा आहेत, माफी असावी. थोडासा झोपेचा अभाव जरूर आहे आमच्या स्कोरर मित्रासोबत, मात्र हरकत नाहीये, चुका माणसाकडून होतात. 4 धावा आहेत, याचाच अर्थ 18 मध्ये करायच्या धावा आता 30. कुशल गुरव आपण पाहतोय आणि त्या समवेत बॅट्समन नीतू. गोलंदाज आता परेश, सेकंड ओव्हर मध्ये परेश दळवीला बोलवलाय. परेश दळवी तयार झाला. लेफ्ट आर्म हा बॉलर, लेफ्ट आर्म फास्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दामोदर संघाकडून 18 बॉल करायच्या धावा 30 स्ट्रायकिंगला. कुशल तयार. पहिला बॉल पंचांना घोषित केलाय, नो. आणि इथून घडलं काय, पहिलाच बॉल आपण पाहतोय ओव्हर स्टेपिंगचा इथून टाकलाय परेशने, नो. आणि आता पुढचा बॉलवर असणार आहे फ्री हिट. कुशल साठी नामी संधी असणार आहे. दाफोलकर धावा 5. हा देखील बॉल आलाय, नो. हा देखील बॉल कदाचित आता ओव्हर स्टेपिंग केली असं वाटतंय मैदानामध्ये. बॅक टू बॅक 2 नो बॉल आपण पाहतोय. इथून मात्र ओव्हर स्टेपिंगचे आहेत. दाफोलकर धावा 6 बनल्या गेल्यात. फ्री हिट आहे. चला, सोन्याची मागणी केली, मैदानामध्ये पोहोचवायचं पंचांनी मागणी केली आहे. चला, ही ओव्हर होऊ दे पंच, आपण नक्कीच लाईन आखूया. येस, आपण पाहतोय इथून बॅक टू बॅक 2 नो बॉल आलेत आणि आता फ्रीची संधी मात्र एकच असणार आहे. धाव मिळाल्या त्या नो बॉलच्या 2 स्ट्रायकिंगला. कौशल उडवला चेंडू, एक्स्ट्रा खवरला क्षेत्ररक्षकाला, डीप पॉइंट मधून आलाय. अक्षरशः चेंडू पर्यंत 2 बाउन्स पर्यंत पोहोचलाय आणि या बॉल वरती 2 धावा आल्यात. मोठा फटका खेळून दिला नाहीये परेशने. 2 धावफलक पुढे सरकताय. धावफलक आता पोहोचलाय 8 वरती. कौशल तयार स्ट्रायकिंगला. बॅकफुटला जाऊन वीरेंद्र सेहवाग स्टाईलने हा चेंडू कट केलाय. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून 2 क्षेत्ररक्षक जाता चेंडू अडवला गेलाय आणि पाहतो आपण इथून या बॉल वरती देखील धावा मिळाल्या 2. दाफोलकर आता धावा झाल्या 10. झालेत 24 पाहिजे असं बोलतो. येस, 10 धावा आहेत आणि पंच 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. बाहेरून मागणी होते की बाउंड्री चेक करायची आहे. चला, पंचांनी जर अपील घेतली DRS ची तरच. चला, 2 तर धावा आल्या. दाफोलकर धावा पाहतो पण 10 आहेत. पुढचा बॉल मिस टाइम आहे. कॅच इटचा कॉल. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक
आणि इथून झेल सुटलाय. झेल कोणाचा सोडलाय? कौशल गुरवचा झेल सोडला गेलाय. या देखील बॉलवरती 2 आल्यात धावा. दाफलकर एकंदरीत धावा आता 12 झाल्यात. दोन धावा आल्या. दाफलकर धावा 12. कौशलचा झेल सोडलाय. आता कौशल इथून कशा प्रकारे फलंदाजी करेल? पुढचा बॉल उडवला. एक्स्ट्रा कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अगदी वन बाउंस चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचला जरूर. चांगले प्रयत्न केले गेले. चेंडू बॉर्डर लाईनच्या आडलाय. एक सिंगल कंप्लीट झाली. दाफलकर 13 आहेत. 12 होते. 13 झाले ना. पुढचा बॉल उडवला. आउटसाइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि आता झेल पकडला गेलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये आणि आता बाद होईल नीतू माळी. मोठी विकेट भेटली. जल्लोष झालाय दामोदर संघाचा. मात्र कुशल अजून मैदानामध्ये आहे. त्याचा देखील झेल सुटला गेलाय. मात्र नीतू माळीची विकेट सेलिब्रेट केली गेली पाहिजे कारण चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू मैदानाच्या बाहेर आलाय. मिस टाइम फटका होता. खरं आता हा देखील झेल सुटला गेला होता. मात्र नवनाथने अगदी सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये विशाल आपल्याला आता पाहायला मिळेल. तेरा धावा आहे दाफलकरती. बॉल आपण पाहतो एकंदरीत आता फेकून झालेत 5. शेवटचा बॉल हा. 2 नो बॉल टाकल्यानंतर असं वाटलं होतं की परेशवरती हल्ला चढवला जाईल. मात्र लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. शेवटचा बॉल आहे दामोदर संघ. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी परेशची आपण या ठिकाणी पाहिली गेली. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो या ठिकाणी 21 धावांची गरज आहे. एक चांगला खेळ आपण पाहतो मैदानावरती. कारण कर्जत टेनिस क्रिकेट मधले 2 महत्वपूर्ण संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळत असताना. दोन्ही संघामध्ये पाहिलं गेलं तर सध्याचा जो खेळ पाहिला तर एक चांगल्या पद्धतीने कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये याच्या माध्यमातून आपण खेळी होताना पाहिली होती. आज दोन्ही संघ बऱ्याच दिवसानंतर एकामेकांसमोर या ठिकाणी भिडत असताना परेशची चांगली गोलंदाजी पाहिली. नितीनने चांगली गोलंदाजी केली. आता उर्वरित 2 गोलंदाज आहे त्यांना 12 चेंडू आणि 21 धावा इथं डिफेंड करायचे. 12 चेंडू आणि 21 धावा डिफेंड करायचे. अल्टी पलटी हरीश कराल यांचा एक लाजवाब आकडा. 12ला 21 धावा 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. अजूनही मैदानावरती पाहिलं गेलं आपण विशाल आणि त्याला साथ द्यायला स्ट्राईकला येतो कौशल. 12 चेंडू 21 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल करायचंय तर मागच्या सामन्यामध्ये नवनाथने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती ना त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल नवनाथला. बहुसंख्येने आपण पाहतोय या ठिकाणी दामोदर संघाचे पाठीराखे आहेत. हलक्या हाताने ग्लास केलाय चेंडूला. एकच सिंगल या ठिकाणी घेतली गेली. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतोय. आता उर्वरित 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 11 चेंडू 20 धावा. अकरा चेंडू 20 धावा. दामोदर संघाकडून आपण पाहतो पाठीराखे बसलेत. कडाव संघाकडून जणू काय मोबाईल सेललाच बसलाय तो. 101 कंपनीचे मोबाईल. चांगला चेंडू जोरदार अपील.
जोरदार अपील. अपील नेहमीच मेन पंचांकडे जायचं. स्क्वेअरलेस पंचांकडे तुम्ही किती नाचलात ना तर मेन पंच तुम्हाला लगेच बाद देणार नाही. जो परत कॉल रिटर्न तुमचा होत नाही तो परत मेन पंच तुम्हाला बाद देत. आणि हरेश कराले यांचा निर्णय लय भारी म्हणून त्याला म्हणतात मिस्टर हरी. चांगली कामगिरी आपण पाहतो या ठिकाणी. जोरदार अपील होती. बिग एज विशाल प्रोकरकर आपण पाहतोय पुन्हा एकदा माघारी परतला. भावेश गायकवाड न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहतो. नितीन चांगली कामगिरी केली. चांगला झेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि विजयासाठी 20. प्रति चेंडू 2 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज. अफलातून कामगिरी. अंडर 17 चा खेळाडू नवनाथ जेव्हा संघाला गरज पडेल ना तेव्हा तो धावून येत असतो आणि चांगली कामगिरी करत असतो. आमचे संतोष दादा विर्ला यांचे सुपुत्र पण या ठिकाणी आले तेजस. आणि दिवसातून आपण दिवस नाईट पाहिलं गेलं ना तर किमान 18 ते 19 घंटेचे हॉटेल चालू असतंय. ते तेजस बिर्याणी स्पेशल हॉटेल आणि तो तेजस या ठिकाणी उपस्थित झालाय. आणि आज जर मला वाटतंय दामोती संघ क्वालिफाय झाली ना तर हॉटेल तेजसला सर्वांना बिर्याणी. हा फक्त खेळाडू हा का अख्खा गाव नका जाऊ. इथे चांगलं एज पाहिली गेली. चेंडू आपण पाहतोय समीर त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलला जातो तिथे आपण पाहतो चिते काही चपलाने धावले. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. विजयासाठी गरज आहे. चौतीस धावांची गरज होती. 17 आल्या. एक साहजिक गणित आहे. 17 झाले साहजिक गणित आहे. 34 17 पाहिजे. पुन्हा एकदा पाहतोय जोरदार अपील केली जाते आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डेंजर झोन कडे होता. कुशल इथे आपण पाहतोय चांगली कामगिरी. षटक या ठिकाणी समाप्त झालाय. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. पहिल्या सामन्यामध्ये वानुली टीमने शेलू संघाच्या विरोधात धावा बनवल्या होत्या पण जेव्हा आपण पाहिलं गेलं दामोते संघाच्या विरोधात कसरखंडला ती धावा बनवायच्या होत्या तिथे आपण पाहतो दामोते संघाने ती चांगली कामगिरी केली होती. इथे पाहतो आपण 6 चेंडू शेवटचे 6. कुशल प्राऊड ऑफ कर्जत नेहमी त्याच्या नावाचा गौरव केलाय तो कुशल गुराव आपण पाहतोय स्ट्राईकला. भावेश गायकवाड नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्क वरती असेल. एक तगडा अष्टपैलू खेळाडू. 1 गाव 11 ग्रामीण आणि आदिवासी विभागामध्ये नेहमीच अग्रेसर खेळाडू. प्रत्येक आदिवासी लीग म्हणजे रायगड प्रीमियर लीग असू द्या तालुका लीग असू द्या या डोंगरपट्टा लीग असू द्या त्याचबरोबर कर्जत प्रीमियर लीग या प्रत्येक लीग मध्ये ज्या खेळाडूने आपला खेळाचं वर्चस्व गाजवलंय तो कल्पेश जाधव गोलंदाजी मार्क वरती आहे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. इथे जोरदार अपील आपण पाहतोय. चांगली अपील जोरदार अपील. दबाव टाकण्याचा काम या ठिकाणी करतोय. अनेक टुर्नामेंटला पाहिलं आम्ही दाबवते संघाला या मैदान नेहमीच लाभदायक ठरलंय. अनेक वेळा या स्पर्धेमध्ये इथे असलेल्या पुरमबाईच्या मेळ्यामध्ये नेहमीच हा संघ आदिराज्य गाजवताना दिसलाय पण आज गरज आहे कारण समोर आहे आपण पाहतोय एक तगडा कर्जत टेनिस क्रिकेट मधला संघ कडाव संघ. जरूर कल्पेश प्रकाश मनीष अभि नाहीये संघात.
इथं पाहतो की आपण चेंडू समीर त्या ठिकाणी आहे, चेंडू उचलला जाणार, एक धाव दुसरी धाव यांचा प्रयत्न आणि इथे स्लोवर थ्रो होता, 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा. कोण जिंकेल कोण हारेल हे मैदान सांगू शकत नाही, कारण या मैदान म्हटलं गेलं ना, ही क्रीडा नगरी म्हटले गेले ना, नेहमीच कधी कोणाच्या बाजूने झुकेल, कधी कोणाला साथ देईल हे सांगत नाही. इथे अनेक संघ जे हारलेले मॅच जिंकलेत आणि काही संघ आहेत जे जिंकलेले मॅच या ठिकाणी हारलेत. 4 चेंडू 14 धावांची गरज. इथे पाहतोय खराब चेंडू, फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करणार, या दरम्यान चेंडू होतो फरार, रस मिळती 4. इथे आला 4 चौकार. इथून मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल या ठिकाणी घडेल का उर्वरित चेंडू आहे 3 आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. की क्षेत्ररक्षक समजून घ्या, एक चौकार लागल्यानंतर सगळ्यांनी जवळ येऊ नका, कारण किचन मध्ये जेवण बनवताना एकच माणूस पाहिजे. 1000 जणांनी 1000 मसाले टाकले ना तर जेवण बेचव होते. तसं क्रिकेट पुन्हा एकदा क्लास केला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आहे, इथे चेंडू पोहोचेल त्या दरम्यान पाहिला गेला आणि इथे चुकी करतोय का, कारण इथे पहिल्यांदा पॉपी क्रीज मध्ये पोहोचला होता, 2 धावा आल्या आणि उर्वरित आता चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. कहाणीमध्ये 30, मॅच मध्ये ट्विस्ट, काय घडतंय काय बिघडतंय, जे बसले होते उठले आणि जे उठलेत ना त्यांची आता कंबर ताट झालीये. मॅच ट्विस्ट. चला फास्ट घ्या, पाणी घेऊन गेलं तर पाणी तर पिऊन देतात ना, पाणी पिऊन दे. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. कल्पेश जाधव वर्सेस कुशल गुरव ही मॅच राहिली. आता दामोदर वर्सेस कडाव नाहीये तर कल्पेश जाधव विपक्ष कुशल गुरव ही मॅच आपण पाहतोय. उर्फी चेंडू आपण पाहतोय, इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल त्या दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल. एक चेंडू 6 धावांची गरज. राजेश सर हे 6 पाहिजे होते या मैदानावरती, आणि जेव्हा जेव्हा 6 पाहिजेत तेव्हा तेव्हा गणित वेगळे ठरले या मैदानावरती. आज काय घडेल? प्राऊड ऑफ कर्जत कुशल गुरव वर्सेस ज्याला नेहमी टेनिस क्रिकेट मधला खैस म्हणतात तो म्हणजे कल्पेश जाधव. दोघांमध्ये के, एकीकडे कल्पेश एकीकडे कुशल, दोघांमध्ये के. कोण गाजवणार आजचं मैदान? एक चेंडू विजयासाठी गरज आहे 6 धावांची. फुल चेंडू होता,
मिस केला. खराब म्हटलं जाईल का चेंडूला, कारण इथे चेंडू डॉट आला. पण हा चेंडू ज्यांनी ज्यांनी पाहिलंय ना त्याला माहिती, या चेंडूवरती षटकार आला असता. पण हा परफेक्ट आपण पाहतो.